अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच जाहीर होणार. पुढच्या काही दिवसातच अहवाल प्रसिद्ध होणार असल्याची केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीमध्ये घेणार जनता दरबार. अजित पवारांसारखा शनिवारी सकाळी सुनेत्रा पवार जनतेच्या समस्या जाणून घेणार. सहयोग निवासस्थानी भरणार हा पहिला जनता दरबार. नरेश अरोरांचे बंधू सुनेत्रा पवारांच्या भेटीला. सर्किट हाऊसमध्ये सुनेत्रा पवार आणि अरोरांमध्ये भेट. यावेळेस पार्थ आणि जय पवारही होते उपस्थित. मालेगाव पालिकेमध्ये महापौरांच्या दालनामध्ये राष्ट्रीय महापुरुषांऐवजी टिपू सुलतानचा फोटो. सुलतानचं उदत्तीकरण होत असल्याचा हिंदुत्ववाद्यांचा आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली नितीन नवीन यांची भेट. नवीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर फडणवीसांकडून पहिली सदिच्छा भेट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दुर्मिळ पशुपक्ष्यांच्या अवयवांची तस्करी. घुबडासह अनेक पक्ष्यांच्या नखांची जादू टोण्यासाठी तस्करी. आंबेडकरी संघटनांकडून याचा निषेध. मीरा भाईंदरमध्ये मराठी अमराठी वाद पुन्हा एकदा उफाळला. भाईंदर पश्चिमेमध्ये मराठी एकीकरण समितीचा बोर्ड असलेला स्टॉल तोडला. संतप्त स्थानिकांचं घटनास्थळीच आंदोलन. पिंपरी चिंचवडमध्ये स्कूल बसच्या धडकेमध्ये ज्येष्ठ व्यक्तीचा झाला मृत्यू. मॉर्निंग वॉकवरून घरी परतत असताना अपघात. आरोपी चालक अटकेत. पैशांच्या वादातून मुलाकडूनच वडिलांची हत्या. मुलगा संतोष केसरकरनं वडिलांच्या डोक्यावर घाव घालत संपवलं. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील ही घटना. मे महिन्यापासून पुन्हा सुरू होणार मोनो रेल्वेची सेवा. सततच्या बिघाडांमुळे मोनो रेल्वे होती ठप्प. सुरक्षा चाचणी पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा सेवेत येण्यास सज्ज. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.